वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सोलापूर महापालिकेच्या 2026मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाच्या निवडून आलेले 13 नगरसेवक व स्वीकृत 2 तसेच नूतन राज्यसभा सदस्य ज्या बिनविरोध म्हणून निवडून आले ते ज्योतिताई वाघमारे, महापौर उपमहापौर यांच्या सत्कार समारंभांचं नियोजन सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे. तर समाज बांधवांनी व सर्व पत्रकार बांधवांनी उद्याच्या कार्यक्रमात सायंकाळी 6 वाजता उपस्थित राहावे. उद्या सायंकाळी 6 वाजता समाजाकडून जी मागणी केली जाते की खुल्या वर्गासाठीचं आरक्षण असताना मराठा समाजाला दिलं नाही, त्यामुळे नाराज झाले आणि गावामध्ये आंदोलन करतात. त्यामुळे सकल मराठा समाजाचे नेते तुमची भूमिका. इलेक्शन झालेलं आहे, प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमचं समर्थन पण नाही आणि आमचा पाठिंबा पण नाही. पण त्यांची मागणी रास्त आहे असं वाटत नाही. कारण मागणी रास्तच आहे की, पण वेळ योग्य नाही ना. आत्ता देऊ शकतात का? आत्ता महापौरून महिनाभर झाला लगेच राजीनामा कसं का होऊ शकते? पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवड बघा, तो त्या पक्षाचा निर्णय आहे. गरजवंत मराठ्याचा लढा लढतो आहे. गरजवंत लढाचा प्रमुख कोण आहे? मनोजदादा जरांगे पाटील. त्यांनी मागणी काय केली ती, काही ओबीसीच्या नेत्यांनी अहिल्यानगरचं महापौर पदाला ऑब्जेक्शन घेतलं होतं. जे महापौर पद ओबीसीसाठी होतं आणि कुणबी मराठामधून तिथं अहिल्यानगरला महापौर झालं. तिथं ओपनसाठी महापौर पद होतं, ओबीसीचं महापौर झालं. असं झालं नाही का पाठीमागे कधी? ओपनचं महापौर असताना झालं नाही काय? झालं ना त्यावेळेस पण, ह्यावेळेस पण झालंय. 30-35 वर्षाचा गॅप आहे. 100% तो गॅप भरून काढायला पाहिजे. त्याची पुढच्या वेळेस नक्की दखल घेतील राजकीय पक्ष, नसेल तर त्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल. मग आता राम जाधव यांच्या भूमिकेशी तुमची भूमिका काय? माझं सांगितलं की समर्थन पण नाही आणि पाठिंबा पण नाही.